मित्रांनो, गारोडी डिस्कळ शेजारी गाव आहे. तिथे एक मैदान होतं आहे आत्ता आणि मी त्याच फाटीवर आलो आहे. मित्रांनो, मैदान तर रोज होत असतात, पण हे मैदान असं होतं आहे की ह्याची इतिहासात नोंद होणार. का होणार चला तुम्हाला कळेलच. तर मित्रांनो, ही पूर्ण ही यात्रा कमिटी आहे. यात्रेनिमित्तच हे मैदान भरतं आहे. तर विचारूया आपण की कशा पद्धतीनं मैदान असणार आहे. नमस्कार दादा. नमस्कार. तुम्ही काय करता? इंडियन आर्मीमध्ये. बरं, रिटायर? नाही, ऑन ड्युटी. बरं. तर जसं मी सांगितलं की मैदानाचे ॲक्च्युली तुम्ही जसं निर्णय घेतलेला आहे त्यामुळे ते ऐतिहासिकच झालेलं आहे. काय तुम्ही ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे ती सांगा पहिल्यांदा. ऐतिहासिक निर्णय म्हणजे आम्ही ह्या मैदानामध्ये कोणतीही प्रवेश फी नाही, निशुल्क प्रवेश फी. जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी नोंद करून ह्या बैलगाडी मैदानाची शोभा वाढवावी हेच. बरं, यात्रेचं औचित्य साधून तुम्ही हे सगळं मैदान भरवत आहे? हे आमचे ग्रामदैवत आहे निष्णाय देवी, त्या देवीच्या यात्रेनिमित्त हे मैदान आम्ही भरवलेलं आहे आणि सर्व ग्रामस्थ सर्व आमच्यासोबत आहेत. बरं, आता ठीक आहे, निशुल्क मैदान आणि महाराष्ट्रात हे पहिल्यांदाच असं घडतंय की ₹1 प्रवेश फीची मैदान आपण बघत आलो आहे, पण निशुल्क कुठलंही शुल्क नाही असं मैदान घेतात. त्याबद्दल ही सगळी दानशूर जी कमिटी आहे त्यांचं पहिल्यांदा अभिनंदन करतो. बरं, बक्षिसाचं नक्की कशा पद्धतीनं रूपरेषा असणार आहे ती विचारू. कसं असेल दादा बक्षीस इथं? बक्षीस प्रथम क्रमांक ₹71,000, द्वितीय क्रमांक ₹51,000 राहील, तृतीय क्रमांक ₹31,000 राहील, चतुर्थ क्रमांक ₹21,000 राहील, पंचम क्रमांक ₹15,000 राहील, सहावा क्रमांक ₹11,000 आणि सातवा क्रमांक ₹7,000 आणि त्याच्याबरोबर 2 ढाली भेटतील प्रत्येकी 1 ते 7 नंबर. 1 ते 7 नंबरचे ह्याला. बरं, 1 ते 7 जे नंबर करतात त्याला डाले आहेत, पण त्याच्या व्यतिरिक्त अजून काय बक्षीस ठेवलेत का? त्याच्या व्यतिरिक्त क्वार्टर फायनलला बी आपण ढाली ठेवलेल्या आहेत त्या, आणि जो गट पास करेल त्या गाडीला प्रत्येकी सन्मानचिन्ह दिले जाणार आहे. बक्षिसांची लय लूट आहे मित्रांनो, आणि मैदान निशुल्क होतं हे सगळ्यात महत्त्वाचं. आता कसं आहे, निशुल्क होतं पण धावपट्टी कशी आहे, फाटी कशी आहे ही विचारूया. कारण फाटी बघून काय काय बैलगाडी मालक ठरवत असतात. इथले जे स्थानिक आहेत त्यांच्याकडे बैल आहेत, ते बैलगाडी मालक आहेत. सांगा की किती बैल आहेत तुमच्याकडे आत्ता? बैल आमच्याकडे 2 आहेत. बरं, आता तुम्ही महाराष्ट्रभर जात असाल फिराय, तर कशा पद्धतीनं फाटी आहे मला सांगा ती पहिल्यांदा. बघा, फाटी आपण बसून सगळं व्यवस्थित रिपोर्ट घेऊया. कशा पद्धतीनं आहे फाटी? एकदम सुपीक आहे, माती पण सुपीक आहे, म्हणजे दगड बिगड काय अशी त्यात म्हणजे नाही तीच. आणि फाटीची आतली रुंदी आहे नाही ती 14 फूट आहे, आणि लांबची म्हणजे पल्ल्याचे लांबी 800 फूट आहे. 800 फूट आहे. आणि तिथनं जे आपलं जे निकालाची फाटी आहे की नाही तिथनं पुढं जवळजवळ 500 ते 600 फूट अंतर एकदम ही आहे, म्हणजे थांबायला जागा आहे. थांबायला जागा आहे त्यांना. आणि हिथं ह्या फाटीव कसाच्या बैलांचं रान आहे. हो, कसा आहे बैलाचं रान आहे. बघा मित्रांनो, फाटी तुम्ही बघू शकताय. अशी आतली रुंदी आहे 14 फूट आणि जर लांबी पाहिली तर 800 फूट आहे, आणि पुढं थांबाय जागा तेवढीच आहे. आता काय काय टेक्निकल गोष्टी विचारूया. जे बैलगाडी मालक येतात सगळ्यांना माहिती, संघटनेच्या नियमाप्रमाणेच सगळी नियमावलीला धरूनच मैदान होतात. पण दादा तुम्ही सांगा कशा पद्धतीनं नियमावली ठेवली तुम्ही? काय मेन म्हणजे आम्ही गावच्या नावावर गाडी कोणाची पळवून देणार नाही. माझी स्वतःची बैल असून मी पळवणार नाही, आणि गावातल्या कुठल्याही व्यक्तीच्या नावावर बैल पळणार नाही. म्हणजे कोणी म्हणायला नको की ह्या मैदानात काय पार्सलिटी झाली किंवा कोणाची मधनं चिठ्ठी आली असं काही नको. त्यासाठी आपण कुठल्याही मैदानावर गालबोट लागून देणार नाही. त्यासाठी हे आम्ही लय व्यवस्थित आणि रितसर मैदान पार पाडणार आहे. आता कसं आहे, फाटी तर बघताय तुम्ही, पण बाकी काय अडथळाजन्य स्थिती आहे का? कारण कसं आहे, अडथळाजन्य स्थिती म्हणजे बांध असेल, विहीर असेल, असं कुठलाही अडथळा नाही. हां, मैदान एकदम क्लिअर आहे. बरं, स्वच्छ आणि पारदर्शी मैदान होणार. बैलगाडी संघटनेच्या नियमाला अधीन राहूनच मैदान होणार आहे. बरं, इथं कुठलीही अडचणी येणार नाही. अडचणी येणार नाही. पण बाकी सुविधा केलीत का? म्हणजे पाण्याच्या असेल, ॲम्ब्युलन्स असेल, सोडणार ॲम्ब्युलन्स सुविधा, सगळ्या सुविधा आहेत. खाली थांबाय बैलगाडी जे मालक आहेत, जे पडत 5 फेरे एकत्र आले तर तिथं थांबाय जागा आहे का? भरपूर जागा आहे ना. हां, काय सांगाल? इथं ज्येष्ठ एक व्यक्तिमत्व आहे. तुमच्या वयाची माणसं आत्ता कमी आहेत, म्हणजे टोपी घालणारे असे पांढरा सदरा असणारे. पहिल्यांदा तुम्हाला नाद किती वर्षापासून आहे ती सांगा. हे आता एवढ्या भागात बैलगाडी अड्डा चालू झाल्यापासून आम्ही बघायला जातो.
पण सगळ्यापेक्षा पारदर्शक म्हणून ही निशुल्क म्हणजे काही न घेता असा अड्डा मी पहिल्यांदाच हा बघतोय. बरं बघताय, पण तुमचं वय सांगा पहिल्यांदा किती? माझं वय 65 वर्ष. आणि बैलगाड्याचा नाद? बैलगाड्याचा नाद नाही, पण बघायला जातो, बघण्याचा नाद. हा मग तेच ना, किती वर्ष झालंय? बघण्याचा नाद जवळजवळ 20-25 वर्ष झाला आहे. हा, प्रत्येक अड्ड्यावर बघायला जातो. 25 वर्षाचा अनुभव. आणि 25 वर्षाच्या अनुभवात असं नाही कधी झालं की फ्रीमध्ये मैदान घेतलं? फ्रीमध्ये मैदान असं कधीच बघितलं नाही. बरं, आता थोडा एक महत्त्वाचा मुद्दा, नाव नोंदणी कशी असेल मेजर साहेब? की कारण ऑनलाईन नोंदणीला आम्ही बॅनर सोडलेले आहेत पहिलेच, त्याच नोंदीवर गाड्या नोंदवल्या जातील. आणि त्यात सर्वांनी जर कोणाला गावामध्ये जरा रेंजचा बी प्रॉब्लेम आहे तर जास्त करून सगळ्यांना ट्राय करा त्या नंबरवरती ऑनलाईन नोंदणीला ज्यांचे नंबर आहेत. वैयक्तिक माझे नंबर मी टाकतील सँडी भाऊ, त्या नंबरवर मला कधी पण कॉन्टॅक्ट करा. माझे दोन्ही फोन 24 तास चालू असतात. नाही, पण मैदाना दिवशी नोंद घेतली जाणार का? मैदाना दिवशी नोंद 9 वाजेपर्यंत घेतली जाईल. बरोबर. बघा मित्रांनो, म्हणजे मैदानं खूप पत्ता होतात, सलग 2-2, 3-3 दिवसाला मैदान होतात. पण असं मैदान की ज्या मैदानात प्रवेश फीस कोणती नाही, जास्तीत जास्त संख्येनं इथं उपस्थिती दाखवली पाहिजे. कारण ही सगळी दानशूर लोक आहेत. आजपर्यंत बैलगाड्यात असं झालं नाही, गट पास जो होईल तोही नाराज होऊन जाणार नाही, कारण बक्षीस त्यालाही भेटणार आहे. जाता जाता काय आवाहन कराल? ज्येष्ठ व्यक्ती आहात तुम्ही, सांगा दादा. आमच्या गावची यात्रा असल्यामुळं आम्ही हे मैदान ठेवलेलं आहे. तर बैलगाड्यावाल्यांनी आपलं भरपूर मेजॉरिटी दावून हे आमचं एवढं मैदान पार पाडावं अशी आमची अपेक्षा आहे. मित्रांनो, मैदान होतं 25 तारखेला, वार शुक्रवार आहे. तर या आणि या ऐतिहासिक मैदानात साक्षीदार व्हा. मित्रांनो, ही अशी मैदानापासून महाराष्ट्रात एक नवीन नांदीला सुरुवात होईल की प्रवेश फीच नाही आहे मैदानात. कारण ह्यांचं आत्ताच बोलणं झालं की सामान्य शेतकऱ्याचा खेळ आहे आणि सामान्य शेतकऱ्याला वाव भेटावा, त्यामुळे हे निशुल्क मैदान आयोजित केलेलं आहे. तर जास्तीत जास्त संख्येने इथं या आणि त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नाला पाठिंबा द्या. बरं, आता सगळ्यात महत्त्वाचं, मैदानाचं लोकेशन कुठं आहे, नक्की ही कुठं आलं का गारवडी? सांगा. कसं काय? डिस्कळपासून 4 किलोमीटर पूर्वेला आणि राजापूरमधून एक 3 किलोमीटर. हां, आवळे पठार, गारवडी आवळे पठार रस्ता. बरं, नजीकचं याचे सांगा. मग डिस्कळ गाव नजीकचं गाव आहे? डिस्कळ गाव, डिस्कळ आणि राजापूर. हां, दोन्ही गावातनं बैलगाडीवाले येऊ शकतात. बरं, मला वाटतं थोडं तुम्ही निर्देशी असताल, बॅनर वगैरे तिथं? हां, ते सगळं लावणार डिस्कळमध्ये आणि राजापूरमध्ये लावणार बॅनर, आणि गावातून वरती येताना पण लावणार तिथं. तर मित्रांनो, डिस्कळ शेजारीच हे गाव आहे गारवडी, तिथं मैदान होतं. या आणि आस्वाद घ्या या मैदानाचा. धन्यवाद.